वर्षीपासून आपल्या गावकऱ्यांना किंवा आपल्या सर्व गावावरती भगवती मातेची कृपा राहील. आता आपल्या गावापासून मोठ्या देवी काही जास्त लांब नाही, म्हणजे जवळ आहोत आपण, परंतु खऱ्या अर्थाने चालू वर्षी ती भगवती माता, ती मोठ्या देवी माता आपल्या गावामध्ये, आपल्या प्रांगणामध्ये आलेली आहे. म्हणजे ज्योत आपण आणली ना ज्योत, हां, ज्योत आपण शक्तिपीठावरून आणली. परंतु खऱ्या अर्थाने आता अवघ्या 15 मिनिटामध्ये मी सांगून जाईल महाराज की शक्तिपीठावरून ज्योत आपण आणतो, ते आणण्याची कारणं काय आहेत. याच्या अगोदर बरं आणतो का आपण, याची परंपरा कुठून सुरू झाली हे आपल्याला माहिती नसतं. का करतो महाराज आपण, कारण की आपल्या शेजारच्या गावामधल्या लोकांनी केलं म्हणून आपण करतो. एखाद्याला जर विचारलं कुठलंही कार्य असो, का केलं बाबा तू, हां माझी आजी करीत होती म्हणून मी नवरात्राचा उपवास धरला ना, तुम्ही मला सुद्धा आहे बरं का 9 दिवसाचा नवरात्राचा उपवास धरला, हां धरला पाहिजे, कारण की दिवसभर, हां आता म्हणणार नाही मी कारण की तुम्ही सर्व माझ्या माता आहात महाराज, परंतु केला पाहिजे कारण की हा भगवती मातेचा उपवास आहे. आणि खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे ही उपासना, फक्त उपवास करायचा, 3-4 टाईम कचून खिचडी खायची, याला काय अर्थ नाही महाराज. आणि नवरात्राचा उपवास, आणि खरंच मामा मी ऐकलं बरं का माझ्या गुरूंच्या मुखामधून की खऱ्या अर्थाने नवरात्राचा उपवास धरल्याच्या नंतर जर ढेकर आला, उपवास धरल्यानंतर जर ढेकर आला तर त्या उपवासाचा काही उपयोग होत, उपवास धरल्यानंतर त्या ठिकाणी दुपारी माणसाने झोपू नये, तर त्या उपवासाचा काही उपयोग होत नाही. धरतो महाराज आपण, आणि खऱ्या अर्थाने उपासना त्या भगवती मातेची केली पाहिजे. मग ही परंपरा म्हणून शेजाऱ्यांनी आणली म्हणून आपण आणतो असं अजिबात नाही. मूळ परंपरा जी भगवती मातेची ज्योत आहे, शक्तिपीठावरून आपण आपल्या गावामध्ये जर आपण पाहिलं 3 तारखेला भगवती मातेची स्थापना झाली, तर 1 तारखेपासून गाव 500 किलोमीटर जरी असलं शक्तिपीठापासून, तरी तरुण पिढी, तरुण मुलं जी आहेत पायामध्ये चप्पल घालीत नाहीत महाराज, ते म्हणजे अनवाणी पायाने त्या ठिकाणी शक्तिपीठावरून ज्योत पेटवतात आणि त्या ठिकाणी धावत पळत आपल्या गावापर्यंत येत असतात. पायाला फोड येतात, कितीतरी वेळा ते फोड येऊन फुटतात महाराज, तरी सुद्धा ते चालतात. का, ही भगवती मातेची उपासना आहे. परंतु विश्वामध्ये या भगवती मातेच्या समोर पहिली ज्योती कुणी लावली हे खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती पाहिजे महाराज. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली महाराज, तर त्यावेळेस ब्रह्मदेवाने 4 मुलांना जन्माला घातलं. ते म्हणजे सनकादिक, आपण काकड्यामध्ये म्हणतो की तुम्ही सनकादिक संत, हे सर्वप्रथम संत आहे सनकादिक संत, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे 4 असणारे संत ब्रह्मदेवाने सांगितलं मी तुम्हाला जन्माला घातलं, मग मी तुमचा वडील आहे, मी तुमचे पिता आहे, मग माझं एक कार्य करायचं. काय बाबा, माझं एक काम करा, हे सृष्टी विस्तार करण्याच्या कार्यामध्ये मला मदत करा. त्यांनी सांगितलं जमणार, अजिबात जमणार नाही बाबा, आम्हाला काय करणार, मग आम्ही भगवंताचं नामचिंतन करणार, आम्ही नारायण नारायण म्हणणार, आम्ही या भानगडीमध्ये पडणार नाही. महाराज गेले, महाराज निघून. ब्रह्मदेवाने शाप दिला आपल्या पोटच्या लेकरांना, आता तुम्ही जसे आहात ना तसेच दिसणार. म्हणजे 5-5 वर्षाचे ते लेकरं होते, ते संत महात्मे होते. आजही आपण पाहतो की या ठिकाणी भरपूर वर्ष होऊन गेले, भरपूर वर्ष उलटून गेले, परंतु अजूनही ती असणारी संत कशी आहेत, हे 5 वर्षाची बालमूर्ती आहे. शाप देऊन टाकला, त्याच्यानंतर उत्पत्ती झाली, म्हणजे उत्पन्न केलं, ते म्हणजे आपण नारद महर्षी म्हणतो. नारदांना उपदेश केला, अरे आता तुला निर्माण करणारा मी आहे, मी तुझा पिता आहे, सृष्टी विस्तार करण्याच्या कार्यामध्ये माझी मदत कर. आता नारद महर्षी काय म्हणले, माझे मोठे 4 बंधू निघून गेले, काय केलं तुम्ही त्यांचं, मला सुद्धा भजन करायचं, मला फक्त भगवंताचं चिंतन करायचे, मला संसार करायचा नाही. नारद महर्षींनी आपल्या गळ्यामध्ये विना टाकलं, महाराज नारायण नारायण करीत निघून गेले. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने दक्षाची उत्पत्ती केली. आता दक्षाला बजावून सांगितले, हे बघ तुझा पिता मी आहे, तुझा बाप मी आहे, तुला निर्माण करणारा मी आहे, मग आता माझं एक काम कर, मी तुला प्रजापती हे पद देतो. काय करतो, प्रजापती हे पद देतो, पण सृष्टी विस्तार करण्याच्या कामामध्ये माझी मदत कर. तो म्हटला ठीक आहे, प्रजापती करून टाकलं. म्हणून आपण म्हणतो दक्ष प्रजापती, दक्ष हे नाव आहे त्याचं, परंतु प्रजापती ही काय आहे, पदवी आहे महाराज. दक्ष प्रजापती म्हणतो, म्हटले ठीक आहे बाबा, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेल. या दक्ष प्रजापतीने 10,000 मुलांना जन्माला घातलं. किती, 10,000 मुलांना जन्माला घातलं. जन्माला घातल्यानंतर त्याला उपदेश केला, एक आदेश दिला, म्हटले तुम्ही 10,000 जण, तुम्हाला जन्माला घालणारा मी आहे, म्हणजे मी तुमचा कोण आहे, बाप आहे. माझं एक काम करायचं, आता तुम्ही इथून निघून जा, हिमालयाच्या पहाडामध्ये जा, हिमालयामध्ये जा, तपश्चर्या करा, आणि तप फलद्रूप झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे या.
पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर मी तुमचं सुंदर मुली पाहून लग्न लावून देईल, त्यानंतर सृष्टी विस्तार करण्याच्या कामामध्ये तुम्ही माझी मदत करायची. म्हटले ठीक आहे. 10,000 मुलं निघून गेले महाराज. हिमालयाच्या पहाडामध्ये गेले, तपश्चर्या केली, तप पूर्ण झालं, पुन्हा पापाकडे येण्यासाठी निघाले. नारद महर्षीमध्ये आडवे झाले. म्हटले कोण आहात तुम्ही? आम्ही दक्षाची मुलं. कुठे चाललात? आम्ही आमच्या कणखर भुवनामध्ये चाललो. का चाललात? काही नाही, आता आम्ही तप करून चाललो आणि घरी गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, त्यानंतर आम्ही सृष्टी विस्तार करण्याच्या कार्यामध्ये आमच्या वडिलांची मदत करणार. आता नारद महर्षींनी काय म्हणावं? म्हटले अरे वेडे झाले का तुम्ही? लग्न करून कुणाचं चांगलं झालंय? झाले चांगलं? नाही म्हणतात. लग्न करून आता असं नारद महर्षी म्हणत होते, पण तुम्हाला तुमचं खरं वाटलं. अरे लग्न करून कुणाचं चांगलं झालंय? लग्न करू नका तुम्ही. म्हटले का? अरे लग्न जर केलं ना तुम्ही तर तुमचं 100% वाटोळं होणार, चांगलं होणार नाही. हां मग तुम्ही इथून परत पाठीमागं जा, भगवंताचं नामचिंतन करा, तप करा, पण तुम्ही लग्न करू नका. ते म्हटले तुमचं आम्ही काय ऐकावं? तुम्ही आम्हाला सांगताय आमच्या वडिलांनी आम्हाला पाठवलं होतं, आम्ही आमच्या वडिलांचा आदेश मानतो, तुमची आणि आमची ओळख नाही, याच्या आधी आम्ही तुम्हाला कधी पाहिलं नाही, मग तुमचं आम्ही काय ऐकावं? त्या दिवशी नारद महर्षींनी आपली ओळख करून दिली. कुणाला? 10,000 मुलांना सांगितलं अरे मला ओळखलं नाही तुम्ही? अरे मी तुमचा चुलता आहे, मी तुमच्या वडिलांचं काय आहे? भाऊ आहे, आणि मला असं वाटतं माझ्या पुतण्यांचं कल्याण झालं पाहिजे. अरे लग्न करून कुणाचं चांगलं झालं? इथून पाठीमागं जा. 10,000 मुलांनी ऐकलं, महाराज ऐकलं पाहिजे चुलतेचं, म्हणून पाठीमागं गेले, भगवंताचं तप करू लागले. पुन्हा दक्षाने 10,000 मुलांना जन्माला घातलं. त्यांनाही तसं सांगितलं हिमालयामध्ये जा, तप करा, मागे या आणि सृष्टी विस्तार करण्याच्या कार्यामध्ये माझी मदत करा. ती 10,000 मुलं गेली महाराज. त्यांनी सुद्धा तप केलं, तप फलद्रूप झालं. परत पाठीमागे येत असताना नारद महर्षी पुन्हा आडवे झाले. कोण आहात? कुठे आहात? मी तुमचा मोठा चुलता आहे, माझा ऐका. लग्न करून कोणाचं चांगलं झालं नाही, तुम्ही पाठीमागे जा, इथं थांबू नका, भगवंताचं नामचिंतन करा. ते म्हटले ठीक आहे. ती 10,000 मुलं सुद्धा हिमालयाच्या पहाडामध्ये गेले आणि भगवंताचं नामचिंतन करू लागले. आतापर्यंत दक्षाचे किती हजार मुलं गेले? 20,000 मुलं गेले. आता 20,000 मुलं तपश्चर्या करायला निघून गेले. ते परत पाठीमागं आलेच नाही. का आले नाही याचं कारण ज्यावेळी शोधलं महाराज, त्यावेळेस दक्षाला कळालं की नारद महर्षींनी त्यांना विरक्तीचा उपदेश केला आणि ते पुन्हा पाठीमागं गेले. मग राग आला, राग अनावर झाला. जरी माझा मोठा भाऊ असला तरी सुद्धा याने अडथळा आणला सृष्टी विस्तार करण्याच्या कार्यामध्ये. मग शाप देऊन टाकला दक्षाने. आपण म्हणतो तिन्ही लोकांमध्ये नारद महर्षी सतत काय होतात? तिही त्रिभुवनी भ्रमण नारदाचे तिन्ही लोकांमध्ये फिरत राहतात. शाप देऊन टाकला रे, एका जागी उभा राहून तू माझ्या 20,000 मुलांना विरक्तीचा आदेश केला, उपदेश केला, माझे मुलं निघून गेले मला सोडून. परंतु आता मी असा शाप देतो की यानंतर विश्वामध्ये कधी सुद्धा तू एका जाग्यावर उभा राहून विरक्तीचा उपदेश कुणाला सुद्धा करू शकणार नाही. मुखामधून सहज शाप निघून गेला. महाराजांनी ब्रह्मदेव समोर प्रगट झाले. म्हटले अरे फार मोठी चुकी केली दक्षा तू. काय झालं बाबा? काय चुकलं माझं? अरे माझे 20,000 मुलं यांनी विरक्तीच्या मार्गाला पाठवले म्हणून शाप दिला मी. ब्रह्मदेव म्हटले फार मोठी चुकी केली दक्षा रे. एका संत महात्म्यांना दुखवलंय तू, एका संत महात्म्यांचा अपमान केला तू, एका संत महात्म्यांना शाप दिला. अरे एवढा मोठा अपराध तुझ्या हातून घडला, पाप घडलं, तुझ्या हातून पाप घडलं. बाबा मी काहीच पाप केलं नाही, विरक्तीचा उपदेश केला. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं की पाप तुझ्या हातून इथं घडलं. अरे तुझ्या लक्षामध्ये आलं नाही, तुझ्या 20,000 मुलांना जन्माला घातलं होतं ना, ते मुलं कशी होती तुला माहिती नाही. आता आपल्या भाषेमध्ये ती असणारी मुलं अर्धनारी नटेश्वर होते, म्हणजे दड स्त्रीही नव्हते आणि दड पुरुषही नव्हते. किन्नर जात तू जन्माला घातली होती. ही किन्नर जात जर पुन्हा पाठीमागं आली असती, तू मुलगी बघून लग्नही लावून दिलं असतं, तर त्या ठिकाणी फार मोठं पाप घडलं असतं दक्ष तुझ्या हातून. ही पाप तुझ्या हातून घडू नये म्हणून विरक्तीचा उपदेश नारदाने 20,000 मुलांना केला, त्यांना पाठीमागं पाठवलं. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटापासून तुला वाचवलं कुणी? तुझ्या भावाने. आणि तू त्याला शाप देऊन टाकला. लाज वाटली महाराज दक्षाला. फार मोठी चुकी केली मी, फार मोठी चुकी केली. परंतु मुखामधून गेलेला शब्द पुन्हा आपण पाठीमागे आणू शकत नाही. शाप निघून गेला मुखामधून, पुन्हा पाठीमागे आणू शकत नाही. बापाच्या चरणावरती म्हणजे ब्रह्मदेवाच्या चरणावरती नतमस्तक झाले. बाबा या पापापासून माझी मुक्तता झाली पाहिजे. खरंच माझ्या हातून संत महात्म्यांचा अपमान घडला, खरंच मी पाप केलं. मग काय केलं पाहिजे? मला प्रायश्चित्त करायचंय, या पापापासून माझी मुक्ती झाली पाहिजे. असं काहीतरी साधन मला सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं आता एकच कर,
आता तू कणखर भुवनामध्ये जा. तुला जर वाटतंय ना माझं सगळं पाप गेलं पाहिजे तर एक गोष्ट कर, कणखर भुवनामध्ये जा. त्या भुवनामध्ये जाऊन आदिशक्तीचं अष्टभुजाधारी भगवती मातेचं चित्र काढ आणि ती चित्र काढून त्या भगवती मातेची उपासना कर. त्या भगवती मातेची काय कर, आराधना कर. आणि असं घडल्याच्या नंतर, असं केल्यानंतर ज्या दिवशी ती भगवती माता तुला प्रसन्न होईल ना, त्या दिवशी त्या भगवती मातेकडे काही वरदान माग. ती भगवती जरा मुलगी म्हणून तुझ्या पोटी जर जन्माला आली तर तुझ्या हातून जो अपराध घडलं, जे पाप तुझ्या हातून घडलं, तर ती असणारं समूह नष्ट होईल. ठीक आहे म्हटले. आपल्या कणखर भुवनामध्ये आले दक्ष महाराज. सुंदर असं भगवती मातेचं अष्टभुजाधारी चित्र त्या ठिकाणी काढलं. त्या ठिकाणी स्वतः उपवास केला आणि त्या भगवती मातेची खऱ्या अर्थाने आराधना त्या ठिकाणी चालू केली. भगवती मातेचं नामचिंतन त्या ठिकाणी चालू केलं. ती आराधना चालू केली, नामचिंतन चालू केलं. भगवती मातेच्या समोर त्या ठिकाणी दक्षाने ज्योत प्रज्वलित केली. म्हणजे विश्वामधली या भगवती मातेसमोर पहिली ज्योत जर कुणी लावली असेल तर ती कुणी लावली? दक्ष प्रजापतीने लावली. पहिली ज्योत त्या ठिकाणी लावली आणि नामचिंतन केलं महाराज. त्या ठिकाणी जागर केला. रात्रभरही जागे होते, दिवसभरही जागे होते. बरोबर नवमीच्या दिवशी ही अष्टभुजाधारी भगवती माता समोर प्रकट झाली आणि प्रकट झाल्याच्या नंतर ती असणारी माता 9 स्वरूपामध्ये प्रकट झाली. महाराज आपण सांगतो शैलपुत्री, आपण भगवतीचे स्वरूप सांगतो की आजची कालरात्री आहे. कालरात्री असेल, कात्यायनी असेल, सिद्धदात्री देवी असेल, चंद्रघंटा असेल, हे ज्या भगवती मातेचं हे संपूर्ण स्वरूप आहे महाराज. 11 विकराळ स्वरूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. भगवती मातेच्या कुठल्या मुखाला बोलावं, कुठल्या स्वरूपाला बोलावं काही कळत नव्हतं दक्षला. आजूबाजूला पाहू लागला, हात जोडले, माते मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर या 9 रूपामध्ये तुम्ही प्रगट झालात, मग फक्त एका स्वरूपामध्ये या. भगवती माता त्या ठिकाणी दुर्गेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एका रूपामध्ये आली आणि आत्ता त्या ठिकाणी आपली जी इच्छा आहे दक्षाची, ती इच्छा त्या भगवती मातेसमोर प्रगट करतायत. माझी एक इच्छा आहे, माझ्या हातून संत महात्म्यांचा अपमान घडला, माझ्या हातून वाईट कर्म घडलं, पाप कर्म घडलं, याचं प्रायश्चित्त म्हणून माझी अशी इच्छा आहे, तुम्ही जर मला प्रसन्न असाल ना तर तुम्ही माझ्या पोटी पुत्री म्हणून जन्माला यावं, अशी माझी इच्छा आहे. मुलगी म्हणून कन्या स्वरूपाने माझ्या पोटी तुम्ही जन्माला यावं. भगवती माता म्हटली ठीक आहे दक्षा, मी मुलगी म्हणून तुझ्या पोटी जन्म घेईन, परंतु माझ्या 2 अटी असतील. काय अटी आहेत माते? पहिली अट अशी राहील की मी ज्यावेळेस मोठी होईल ना, मी म्हणाल त्याच्यासोबत माझा विवाह लावून द्यायचा. पहिली अट घातली मी इच्छावर, म्हणजे जो वर मला पाहिजे ना मी त्याच्यासोबत लग्न करणार. म्हटले ठीक आहे, इच्छित वरासोबत तू लग्न कर. दुसरी अट अशी आहे, तुझी ज्योत 9 दिवस माझ्यासमोर पेटवली ना दक्षा, हे ज्योतीचा प्रकाश जसा आहे ना, या ज्योती स्वरूपाने तुझं जीवन जर नाही काही चुकलं तुझं, जर तू माझी सेवा केली तर या ज्योतीच्या प्रकाशाप्रमाणे तुझं असणारं जीवन मी उजळवून टाकेल. पण जर माझा अपमान घडला, माझ्या नवऱ्याचा जर अपमान तुझ्याकडून घडला, तर याच ज्योती स्वरूपाने मी सर्व विध्वंस करून जाईल, भस्म करून जाईल. 2 अटी घातल्या महाराज. त्याच्यानंतर प्रसूती माता प्रसूत झाली आणि सती मातेचा जन्म झाला. म्हणजे आदिशक्ती भगवती माता दुर्गा देवीने त्या ठिकाणी सती म्हणून जन्माला आली महाराज. ज्यावेळेस ही सती हळूहळू मोठी होऊ लागली, लग्नाचं वय आलं आणि सतीने हट्ट धरला, मला लग्न कुणासोबत करायचं आहे? भगवान शंकरासोबत करायचे. पण जावई म्हणून दक्ष प्रजापतीला भगवान शंकर प्रसन्न नव्हते. मला सांगा, आत्ताची हल्लीची परिस्थिती अशी आहे, जावई जर करायचं म्हटलं तर जावई कसा पाहिजे आपल्याला? हां, नोकरीवाला पाहिजे, पगार भरपूर पाहिजे. शेतकऱ्याची पोरं महाराज तशीच राहिली. शेतकरी म्हणलं की मुली बघत सुद्धा नाहीत. पोरगी जाऊ देऊ, पोराचे आईबापसुद्धा आता फार खूप मुलींना मार्केट आलं. मला सांगण्याचं तात्पर्य, जावई चांगला असावा अशी कुणाची इच्छा असते? हां, प्रत्येकाच्या बापाची इच्छा असते, आईची इच्छा असते. आता जावई म्हणून दक्षला भगवान शंकर प्रसन्न नव्हते, म्हणजे पसंत नव्हते. का नव्हते पसंत याचं सुद्धा कारण होतं. म्हटले काय, हा याच्याकडे धनसंपत्ती नाही, स्मशानभूमीमध्ये राहतो, मेलेल्या माणसाची राख जी आहे ती अंगाला लावतो, गळ्यामध्ये सर्प आहे, असं जावई म्हणून आपल्याला करायचं. पण मुलीचं हट्ट आहे, वर लक्षामध्ये होता. आपण जर आडवे पडलो तर या ठिकाणी भगवती मातेची आराधना जी केली याचा काही उपयोग होणार नाही. मग लग्न त्या ठिकाणी लावून दिलं महाराज. परंतु जावई म्हणून भगवान शंकर प्रसन्न नव्हते. काही कालावधी गेला, थोडीशी फार दक्षाकडून चुकी झाली आणि मोठं असणारा यज्ञ दक्षाने केला. भगवान शंकराला यज्ञाला बोलावलं नाही. सती मातेने हट्ट धरला, स्वामी मलाही जायचंय, माझ्या बापाच्या घरी यज्ञ मला जायचंय. त्यांनी सांगितलं, अगं निमंत्रणाशिवाय जाऊ नये.
स्वामी निमंत्रण तुम्हाला पाहिजे. जावयाने कधी सासरवाडीला येत असताना निमंत्रणाशिवाय सासरवाडीला येऊ नये. जर आला तर त्याची किंमत काय होत असते, कमी होत असते. म्हणजे आदराने बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आलं पाहिजे. मग स्वामी तुम्हाला गरज आहे आमंत्रणाची, परंतु मुलगी माहेरी कधी येऊ शकते. मुलीला माहेराला यायला आमंत्रण लागत, बिना आमंत्रणाची कधी मुलगी माहेरी येऊ शकते. तुम्हाला नाही यायचं तर तुम्ही येऊ नका, मला यज्ञाला जायचे, माझ्या बापाचा घरचा यज्ञ आहे. म्हणून सती त्या ठिकाणी यज्ञाला गेली. महाराज बाकीच्या ज्या बहिणी होत्या, बहिणी सतीला पाहून हसू लागल्या. फक्त आई त्या ठिकाणी बोलले, बाप बोलला नाही, बहिणी बोलल्या नाही. आणि यज्ञामध्ये त्या ठिकाणी यज्ञ चालू असताना आपल्या पतीचा जो मान आहे, जो मान त्यांना द्यायचा होता, तो मान दक्षाने दिला नाही. म्हणून रागाने लालबुंद झाली. आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून योग मायेने आपले शरीर काय केलं, नष्ट केलं. कोणी सांगतं की त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी उडी मारली महाराज. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ही बातमी भगवान शंकरापर्यंत गेली त्यावेळेस आकरा विकरा असणारे स्वरूप धारण केलं महाराज. आपले जे गण होते त्यांना पाठवले, सर्व यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं शिर उडवलं गेलं आणि सती मातेचं अर्ध जळालेलं शरीर आपल्या हातामध्ये घेतलं, तांडव करू लागले. आजही आपण आख्यायिका आहे, आपण म्हणतो त्या सतीच्या शरीराचे जिथं जिथं अवशेष पडले तांडव करत असताना त्या त्या ठिकाणी 51 शक्तिपीठं काय झाली, तयार झाली. कुणी 52 शक्तिपीठं सांगतं, कुणी 51 शक्तिपीठं सांगतं. मला सांगण्याचं तात्पर्य जे आहे महाराज ते म्हणजे विश्वामधली पहिली ज्योत जर भगवती मातेसमोर कुणी लावली असेल तर ती म्हणजे दक्षिणे लावली. तेव्हापासून ज्योतीची परंपरा ही काय झाली, सुरू झाली महाराज. आणि दुसरी कथा जी 9 दिवस आपण भगवती मातेची आराधना करतो ती अवघ्या 2 मिनिटांमध्ये सांगून आपली कीर्तनरूपी सेवा संपवणार. विठाला विठाला तर बरेच महाराज मंडळी सांगतात महाराज की ज्यावेळेस आता ही सृष्टी विस्ताराच्या अगोदरची कथा आहे. ज्यावेळेस भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये होते, म्हणजे निद्रा म्हणजे झोपलेले होते. भगवान विष्णू झोपलेले आहेत. भगवान विष्णूच्या अगोदर त्या ठिकाणी म्हणजे भगवान विष्णूपासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. ब्रह्मदेवाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली नाभी जन्म चतुरानना. आणि भगवान विष्णूने आदेश दिला की काय करा, तुम्ही तप करा. भगवान ब्रह्मदेव तपश्चर्या करण्याकरता बसले. पुन्हा योग निद्रेमध्ये भगवंत झोपून गेले महाराज. आणि संपूर्ण बाजूला जर पाहिलं तर संपूर्ण त्या ठिकाणी पाणी होतं. अशा अवस्थेमध्ये भगवंताच्या कानाच्या मळापासून 2 राक्षसांची काय झाली, उत्पत्ती झाली. 2 राक्षस निर्माण झाले आणि त्या ठिकाणी त्या राक्षसांचं नाव आहे मधु आणि कैटभ. कथा तुम्ही ऐकली सुद्धा असेल. ह्या मधु कैटभाची उत्पत्ती त्या ठिकाणी कानाच्या मळापासून झाली. त्यांनी पाहिलं आता राक्षस म्हणल्यावर त्यांची वृत्ती कशी असते, चांगली असेल का, चांगली असती तर त्यांना कोणी राक्षस म्हणलं नसतं. म्हणजे आसुरी वृत्तीचे ते आजूबाजूला पाहायला लागले. सगळीकडे पाणीच पाणी दिसले. आपल्याला भांडायला कुणीतरी भेटलं पाहिजे. आजूबाजूला पाहिलं, त्यांना ब्रह्मदेव दिसले. महाराज ब्रह्मदेवाच्या जवळ गेले. आता ब्रह्मदेवाचं तप भंग करण्याचा प्रयत्न करू लागले. ब्रह्मदेवाच्या लक्षामध्ये आलं की हे माझं तप भंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता मी यांना काही बोलू शकत नाही, कारण की हे भगवंताच्या जवळचे आहेत. कोण, मधु कैटभ. हे भगवंताच्या कानाखालची माणसं, आपण यांना काय बोलणार. म्हणून मनोमना भगवंताची आराधना त्यांनी चालू केली. परंतु निद्रा अवस्थेमध्ये झोपलेले भगवंत काही जागे झाले नाही. अशा वेळी मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने भगवती मातेची काय केली, आराधना केली. निद्रा अवस्थेमध्ये झोपलेले भगवंत जे होते त्यांच्या मुखामधून कानामधून म्हणजे संपूर्ण शरीरामधून इंद्रियापासून तेज बाहेर पडलं आणि त्या तेजाच्या गोळ्यांनी एक आकार धारण केला. तर ती असणारी भगवती माता, की आपण म्हणतो की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ती भवानी माता त्या ठिकाणी प्रगट झाली. परंतु प्रगट होऊन तिने या राक्षसांना मारलं का, तिने मारलं नाही. तिने भगवान विष्णूला जागं केलं, भगवंताला जागं केलं. आणि भगवंताला जागं केल्यानंतर भगवंताचं आणि मधु कैटभाचं युद्ध सुरू झालं महाराज. त्या तिघांचं युद्ध म्हणजे हे दोघं असणारे भाऊ आणि भगवान विष्णूचं युद्ध जे आहे ते जवळपास 5000 वर्ष चाललं. किती वर्ष, 5000 वर्ष युद्ध चाललं. काही केल्याही परास्त होत नाहीत. भगवंताने विचार केला, अरे माझेच माणसं, माझ्याच कानाच्या मळापासून यांची उत्पत्ती झाली, अरे आपल्याच कानाखालचे माणसं आणि आपल्यालाच त्रासदायक ठरतात. असं आपल्यासुद्धा बाबतीमध्ये जीवनामध्ये घडत असतं महाराज, की आपल्याला धोका हा बाहेरच्या पासून नसतो, जवळच्या पासून असतो महाराज. आता असतो असं मला म्हणायचं नाही, परंतु कित्येकदा आपल्या जीवनामध्ये असं प्रसंग येऊन जातात. मग भगवंताने असं ठरवलं की आता शक्तीने नाही तर आता आपण युक्तीने यांचं काय करायचं, वध करायचं. म्हणून भगवंताने या दोघांची स्तुती करायला चालू केली. तुमच्या एवढं बलवान,
तुमच्या एवढी शक्ती, तुमच्या एवढं सामर्थ्य, तुमच्या एवढी ताकद माझ्यामध्ये सुद्धा नाही. हातबल झालो मी. अरे किती लढू तुमच्यासोबत, तुमच्या एवढा सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. तुम्ही जरी माझ्यापासून निर्माण झालेली असाल तरी तुम्हाला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. आता ज्यावेळेस स्तुती केली महाराज, आपल्या भाषेमध्ये या दोघांना हरभऱ्याच्या झाडावरती चढून दिलं, स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर आपल्या हातामधलं शरीर ते शस्त्र जे आहे त्या दोघांनी खाली ठेवलं आणि भगवंताला म्हणतात की आम्ही तुम्हाला प्रसन्न आहोत, तुम्हाला काय मागायचं ते मागा. कोण म्हणतंय? हे दोघंजण राक्षस म्हणायला लागले. आता भगवंताला तेच पाहिजे होतं. भगवंताने संधीचं सोनं केलं. भगवंत म्हटले ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी काहीतरी मागावं, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्याच हातून तुम्ही दोघांनी मरावं. मारलं महाराज, दोघांनाही मारलं, दोघांचा वध केला. परंतु त्यांच्यानंतर त्यांची वंशावळ, त्यांची पिल्लावळ पाठीमागं राहिली होती. मग ते रक्तबीज असेल, महिषासूर असेल, चांदूर असेल, जे राक्षस जे आहेत जे पाठीमागं राहिले त्यांनी सुद्धा आतंक त्या ठिकाणी केला महाराज. मग हे तिन्ही लोकांमध्ये देवतागण त्रस्त झाले. तिन्ही लोक ज्यावेळेस त्रस्त झाले आणि त्रस्त झाल्यानंतर सर्व देवतांनी मिटिंग घेतली. काय केलं पाहिजे? सर्व देवता जे आहेत ती रागाने लालबुंद झाले आणि सर्व देवतांच्या रागापासून त्या ठिकाणी तेज बाहेर पडलं. त्या तेजाने सुद्धा एक आकार धारण केला. ती भवानी माता, दुर्गा माता त्या ठिकाणी प्रगट झाली महाराज. आणि त्या दुर्गा मातेने या राक्षसांसोबत युद्ध सुरू केलं. ती असणारं युद्ध 9 दिवस आणि 9 रात्री त्या ठिकाणी काय होतं? चालू होतं. 10व्या दिवशी या सर्व राक्षसांना मारलं आणि 10व्या दिवशी या भगवती मातेला विजय प्राप्त झाला. म्हणून 10व्या दिवशी आपण करतो तो म्हणजे विजयादशमी किंवा दसरा, म्हणजे समोर त्या ठिकाणी राक्षसांचा नायनाट केला. हे कार्य या भगवती मातेने केलं महाराज. असो आपल्या कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे, तरीसुद्धा या ठिकाणी अतिशय सर्वजण त्या ठिकाणी शांत बसलात. अंतःकरणापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार. आपल्या सर्वांना माहिती आहे की आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. फार दमलेल्या आहेत महाराज आज मुली, कारण की आवाज सगळ्यांचे पॅक झाले. मामांना माहिती आहे जवळपास 3 तारखेपासून आपल्या जवखेड या गावामध्ये 9 दिवसाचा सप्ताह चालू आहे. मुलींचेच हरिपाठ, मुलींचेच कीर्तनं, मुलींचेच प्रवचनं. अजून यांच्यासारख्या जवळपास 60 मुली श्रीगोंद्यालाही कार्यक्रमाला आहेत. त्यामुळं थकल्या ते 4 ते 5 प्रवचन केलं महाराज, हरिपाठ झाला, लगेच कीर्तन झालं, लगेच इथं येऊन आता भुका सगळ्यांना लागल्या. परंतु तुम्ही सुद्धा या ठिकाणी अंतःकरणापासून सर्वजण उपस्थित या ठिकाणी राहिलात. अंतःकरणापासून या ठिकाणी सर्वांचे आभार. या ठिकाणी आपल्या गावामधील सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व असणारे उपस्थित आहेत. परंतु आता नामोल्लेख मामा मी कुणाचंही करत नाही, परंतु सर्वांनी फार सुंदर असणारं नियोजन या ठिकाणी केलं. अंतःकरणापासून आपल्या सर्व गावामधलं भजनी मंडळ असेल, अण्णा असतील, तरुण मंडळ असेल, मृदुंगाचारी असतील, या ठिकाणी हार्मोनियम वादक असतील, अंतःकरणापासून या सर्वांचे आभार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपलं हे आजचं असणारं कीर्तनरूपी सेवा जी आहे ती तुम्हाला याच्यानंतरसुद्धा तुम्ही ऐकू शकता, बघू शकता. म्हणजे आज ही यूट्यूबची शूटिंगसुद्धा झालेली आहे. असं असणारं आपलं वारकरी व्यासपीठ नावाचं चॅनल, ते तुम्ही कधीही पाहू शकता महाराज. आणि खऱ्या अर्थाने झालेली सेवा सर्व संत महात्म्यांच्या, माता पित्यांच्या, भगवती मातेच्या या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आणि खऱ्या अर्थाने आणखी एक राहिलं महाराज की माझा आवाज काय एवढा मोठा नाही, सगळ्यांना माहिती आहे, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय सवनशिष्टीमध्ये भाऊ, अंतःकरणापासून तुम्हा सर्वांचे आभार. ज्ञानेश्वरा माऊली.